मम्मी मी आले. पार्थवी, तू आलीस पण? आणि इतक्या लवकर आलीस? हो मम्मी, आज आहे ना मी शॉर्टकट रस्त्याने आले. शॉर्टकट? कुठला शॉर्टकट रस्ता? अगं या आपल्या डोंगराच्या रस्त्याने आले. काय? तू त्या रस्त्याने आलीस? आणि भर दुपारी? आणि ते पण केस मोकळे टाकून? हो, मग त्यात काय झालं? त्या रस्त्याला जखीन आहे जखीन असं बरीच लोक बोललीत. आणि तू भर दुपारी आलीस, ते पण केस मोकळे टाकून. अगं काय मम्मी, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. तू काय असल्या गोष्टींवर लक्ष देतेस? अरे बापरे, आता काय होणार? मी तिला किती वेळा सांगितलं त्या रस्त्याने येऊ नको, पण ते ऐकेल तेव्हा ना. आता नक्कीच तिला जखीनच लागली असेल. आता काय करावं? मम्मी पण ना कधी सुधारणार काय माहित. उठ तू, उठतेस की नाही? उठ. तू कोण आहेस? मी जखीन आहे. जखीन. जखीन? तू कशाला आलीस इथे? कशाला आलीस इथे? मी पार्थू सोबत आली आहे. नाही नाही, तू नाही येऊ शकत. तू नाही येऊ शकत. नाही 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 नाही. कसलं स्वप्न बघितलं मी? नाही. जखीन? हे काय? पार्थवीच्या अंगात जखीन? तरी मी तिला बोललो तू त्या रस्त्याने येऊ नको. मला वाटलंच ती जखीन तिच्या पाठीवर येणार. आता काय करायचं? हे गणपती बाप्पा, तू आमच्या या जखीनेपासून सुटका कर. भूत तुझ्या घरात नाही, भूत तुझ्या मनात आहे. अंधश्रद्धेचं भूत. एक वेळ अंधश्रद्धेच्या भूताला मनातून काढून जगायला सुरुवात कर. मग बघ सर्व काही समजेल. तुझे डोळे बंद कर, तुला आपोआप सर्व काही समजेल. अगं पार्थवी, तू बघितलंस? ती आपल्या दोघींना नजर लावून गेली. अहो, मीन राशीवाल्यांना निळे कपडे घालून जाणं अशुभ आहे. हो, मीच या अंधविश्वासाच्या जाळ्यामध्ये अटकत गेले. यापुढे असं नाही होणार. मी माझ्या मनातला अंधविश्वास काढून टाकेन.